नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले त्या. इकडं माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झाले, गुरांची झाडलोट करून झाली आणि इकडं शेण आणले पाठीमध्ये. अंगणामध्ये सारवून घ्यायचे, पाणी मारून घेतले, आता सारवून घेते. आणि इकडं चालू आहे मुलांच्या डब्याची तयारी. बटाट्याची भाजी, चपाती. मस्त असं अंगण सगळं सारवून घेतले. गुरांना वैरण टाकली. गुरांना वैरण टाकली की शाळा पण ओरडायला लागले. ते आता शाळांना खालचं विनेगर आणून टाकते कवळं कवळं बघून. शाळांना वैरण टाकून घेतली, जेवण केली आणि जेवण करून आता सकाळ सकाळ निघाले माळावर टमाटर तोडायला. उन्हाच्या आधी टमाटर तोडायचा. घरची कामं काय परत उन्हाचं होते, ती दिवसभरांना तर ऊन लागते. 12:30 वाजल्या आणि इकडं आपला एवढा टमाटा तोडून झालाय. आता निघालो घरी. ऊन झाले. आता घरी जात जात थोड्याशा मिरच्या नेऊ तोडून, मिरचीचा ठेचा करायला. आणि चुलीला सरपण पण न्यायचे. इथं डाळिंबाची झाडं काढून टाकली होती, ती वाळली चांगली, त्याच्यात न्यायचे सरपण. आता पहिल्यांदा जाऊन मिरच्या तोडून आणू आणि परत मग सरपण घेऊ. डाळी आणली त्या दोघींनी एक एक इथं सरपणाची मुळी बांधायला. डाळी वाटेच्या कडेला ठेवू, तिकडं वर येते मिरच्या आंब्याच्या कडेला. आणि इकडं डाळिंबाचं सरपण आहे. टमाट्याच्या कडेला इकडे एक भोत लावलेला आहे मिरचीचा. घरी खायपुरतीच लावली. आता उन्हाळ्याचं काय भाज्या खावं वाटत नाही, त्यासारखे पातळ आमटी ती मिरचू चटणी बरं वाटतं उन्हाळ्याचं खायला. त्यामुळेच म्हणलं मिरचीचा ठेचा करायला घेऊन जावं मिरच्या. भरपूर मिरच्या लागली त्या झाडांना. तर तोडून घेते निबर निबर बघून. हे बघा अशी मिरच्या लागली त्या आपल्या मिरच्यांना. अशा एकदम लांबलचक मिरच्या आहेत त्या. सरपण काढून झालं. चला आता घेऊन घरी जाऊ. वाजले ते आता. आणि दुपारी रानात आल्यावर कपडे धुवून टाकले होते, कपडे वाळली, घरात नेऊन ठेवले. आता थोडीशी राहिली ती अजून ओली. आणि इकडं बापू शिकवते ते पोरांना चिंपुळ्या खेळायला. पाटावर राखले ना बापू? पाटावर सरा साईडला र पाटावर राखलाय. खेळ आणि खेळायला लागले ते सगळेजण आता उन्हाचं. दिवस मावून गेलाय, 6:30 वाजले. आणि इकडं आता माझं चालू आहे पोहे बनवायला. बापू इकडे मला मदत करते ते. आणि आज आम्हाला जायचे गावात. आज आमच्या गावची यात्रा आहे. यात्रा काहीतरी. पोरं 2-3 दिवस झालं जाते ती. आज देवाचा छबिना ते असतो, त्यामुळे आज आम्ही जाणार आहे. आमच्या गावची यात्रा 5 दिवस असते. आज 4था दिवस आणि 4थ्या दिवशी छबिना ते आहे. आज आम्ही सगळे जाणार आहे गावातल्या यात्रेला. जायच्या आधी म्हणजे पोरांना पोहे करावं खायला. पोहे करून सगळ्यांचं आवरून झाले. आता आम्ही निघालो आता गावात. आलोय गावात आणि आता हनुमानाच्या मंदिराकडे चाललोय दर्शन घ्यायला. यात्रेनिमित्त एकदम मस्त सजवले गाव. हे मंदिर आहे देवाचं. देवाचं दर्शन घ्यायला आलोय आता. पोरांनो पडा पाया सगळ्यांनी.
तिकडं यात्रेला येणाऱ्या सगळ्या भक्तांना प्रसाद चालू आहे. आम्ही पण आलोय आता घ्यायला. प्रसादामध्ये सांबर भात आणि लापशे. सगळे इथे येऊन बसून खाते ते प्रसाद. आता निघालो आम्ही यात्रा फिरायला. इकडं आम्ही पहिल्यांदा आलो आता पाण्याकडं. पोरांना बसायचे, आम्हाला पण बसायचे पाण्यामध्ये. आणि ह्या वर्षी मोठे मोठे पान आलेत आमच्या गावामध्ये. इकडं आली मी ह्या पाण्यामध्ये बसायला. आता मी यात्रेमध्ये खरेदी करतोय. इकडं पोरांनी घेतल्या त्या गाड्या. 12 वाजले त्या. आम्ही सगळे आता घरी आलो. आणि इकडे बघा पोरांचा आलेल्या चालू आहे बघायला. खेळणी आणलेली. आणि इकडं राधाला आमच्या पर्स खरेदी केली मेकअपचं सामान ठेवायला. जरा 3 कप्पा येते की. अशी बरीच काही खरेदी केली आम्ही. घरातल्या काय वस्तू, आपल्या स्वतःसाठी काय वस्तू, मुलांसाठी काही. आणि इकडे सगळी दंगा येते आपलं बघण्यात. बायलाच तर आमच्या गाड्याच बघायचं संप नाही. काय झाले? आमच्या बाल्याला जेसीबी एवढा आवडतो ना. प्रत्येक यात्रात जेसीबी आणतोयच, है का नाही बाल्या? आता हात पण छोटं छोटं जेसीबी आहे. सगळं मांडलं का? किती आहे र? 9 आहे का? हा, एकच आणले.